नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत की कर्जमाफी नेमकी केव्हा मिळणार, त्याचबरोबर कर्जमाफीचे नियम काय असणार, त्याचबरोबर ज्या पूर्वीच्या कर्जमाफी होत्या आणि ह्या कर्जमाफ्यामध्ये काय फरक, आणि सरकार आता कर्जमाफी संदर्भात कोणकोणते पाऊल उचलण्यात आले, कोणकोणत्या बैठका पार पाडण्यात आलेल्या आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून A to Z जाणून घेणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांचा यामध्ये फायदा होणार, तर ही माहिती आपण जी असले ती वेगवेगळ्या न्यूजपेपरच्या माध्यमातून घेत असतो. त्याचबरोबर विविध सूत्राच्या माध्यमातून आणि विविध चॅनलचा पाठिंबा घेऊन आपण तुमच्यापर्यंत ॲक्युरेट माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही ज्या कर्जमाफीच्या आधी आपण नाव समजून घेऊया. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे या कर्जमाफीचे नाव असणार आहे. पूर्वीच्या ज्या दोन कर्जमाफ्या आतापर्यंत झाल्या ती एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी आणि दुसरी झाली ती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी. ह्या दोन कर्जमाफ्या आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये झालेल्या आहेत. जर आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीमध्ये जर आपण बघितलं तर 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्यात आलेले होते. म्हणजे त्या कालावधीमध्ये 1.5 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज असेल त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली होती. 1.5 लाखाच्या वरील जे कर्ज होते ते शेतकऱ्यांना भरावे लागत होते. म्हणजे हे 1.5 लाख डायरेक्ट डीबीटीद्वारे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गी करून त्यांचे तेवढं कर्ज हे माफ केलं जात होतं आणि त्याच्या वरची जी रक्कम होती ती त्या शेतकऱ्यांना पर्सनली आपली भरावी लागत होती. अशी कर्जमाफीचं स्वरूप त्या टायमात होतं. त्या टायमात जर आपण बघितलं तर प्रोत्साहन अनुदान होतं 25,000 रुपये. म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज भरणार होते अशा शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान हे जे बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीमध्ये ते होतं शेतकरी बांधवांनो 25,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी त्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून रक्कम मिळालेली होती. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर 2019मध्ये नवीन सरकार आलं तेव्हा आता आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार आलं होतं. त्या टायमात उद्धव साहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कालावधीमध्ये जी कर्जमाफी झाली ती झाली महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी. या कर्जमाफीमध्ये जर आपण बघितलं तर कोणतेही निकष न लावता डायरेक्ट शेतकऱ्यांना जी 1.5 लाखाची रक्कम पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीमध्ये होती ती वाढून 2 लाखापर्यंत करण्यात आलेली होती. आणि ह्या 2 लाखामध्ये ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखाच्या वरील कर्ज असेल तर ते त्यांना भरावे लागत होते आणि ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखाच्या आतील कर्ज होतं त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला होता. त्या टायमात समिती कोणतीही स्थापन करण्यात आलेली नव्हती. डायरेक्ट शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्यात आलेली होती. त्याचबरोबर जर समजा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ झालं तर ताबडतोब सुद्धा कर्ज देण्याची घोषणा सुद्धा राज्यातून देण्यात आलेलं होतं. आणि मग जे रेग्युलर कर्ज भरतात त्या रकमेमध्ये वाढ करून पूर्वी जी 25,000 होती ती वाढून 50,000 रुपये ही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या काळात करण्यात आलेल्या कर्जमाफीमध्ये घोषणा केलेली होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर त्यानंतर आता जी कर्जमाफी येणार आहे तिचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. बरं, या कर्जमाफीचे स्वरूप काय असणार, तर ह्या कर्जमाफीचे स्वरूप अशा पद्धतीने असणार. जर आपण बघितलं विविध नेत्यांच्या ज्या स्टेटमेंट आहे, जर आपण बघितलं चंद्रकांत पाटील यांची जी स्टेटमेंट असो किंवा चंद्रशेखर बावनकुळे यांची स्टेटमेंट असो, त्यांनी डायरेक्ट सांगितलं होतं ही जी कर्जमाफी असणार ती असणार फक्त गरीब, जे खरोखर गरीब शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी हे कर्ज काढून जर आपल्या मुलीचे लग्न असो किंवा फार्म हाऊस बांधणं असो किंवा दुसऱ्या व्यतिरिक्त कार्यक्रमासाठी ह्या जर खर्च केलेला असेल तर अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार नाही. त्यासाठी त्यांनी समितीसुद्धा स्थापन केली होती. या समितीचा अहवाल जर बघितला आपण तर एप्रिलच्या लास्टमध्ये समितीचा अहवालसुद्धा सादर झालेला आहे. आणि त्या अहवालानुसार आता काय काय नवीन जाचक अटी लागणार हे सर्व शेतकरी त्याकडे बघून आहे. आणि परंतु जर मुख्यमंत्र्यांनी बघितलं तर आता 1-2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सविस्तर सांगितले आहे की आम्ही 30 जूनपूर्वी कोणत्याही हालतीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. त्याआधी जर तुमची KYC ते असेल करणं बाकी असेल तर तुमची KYC ती करून घ्या, जेणेकरून तुमचं बँक खातं जे आहे त्याची KYC जर अपूर्ण असेल ती करून घ्या ज्या खात्यावर तुम्ही कर्ज उचलेलं आहे. म्हणजे कसा एक जे कर्जमाफीचा डायरेक्ट लाभ तुम्हाला DBTद्वारे डायरेक्ट मिळू शकेल आणि त्यानंतर ताबडतोब कर्जमाफी झाल्यास तुम्हाला नवीन कर्ज घेण्यासाठी सुद्धा तुम्ही पात्र व्हाल. त्याचबरोबर त्यांनी असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की आतापर्यंत न झालेली ही देशातील आणि राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे. शेतकऱ्यांना यामध्ये सरसकट हा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना खरोखर पात्र आणि गरीब शेतकरी आहे त्यांना डायरेक्ट लाभ DBTद्वारे मिळणार आहे. त्याचबरोबर आता जे समितीने अहवाल सादर करण्यात आलेले आहे आणि पुन्हा शेतकरी कर्जमाफीसाठी विनवणी करू नये अशा पद्धतीची कर्जमाफी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर जर आता आपण बघितलं तर जे रेग्युलर भरतात त्यांना सुद्धा हे
कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार आहे। जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार आहे। जर तुम्ही सुद्धा कर्जमाफीची वाट बघत असाल तर त्यांनी पुन्हा एकदा असा उल्लेख केला की जूनमध्ये कर्जमाफी होणार म्हणजे होणार। 30 जूनपूर्वी कोणत्याही हालतीत ही कर्जमाफी होणार म्हणजे होणार अशी माहिती जर बघितलं तर आपण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। तर ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।